नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. आजचा जो पेपर आहे मित्रांनो, क्वेश्चन पेपर म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय भरती 2026साठी आजचा प्रश्न जे क्वेश्चन पेपर आहे आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेला आहे. तर मित्रांनो, याचं पद जे आहे शिपाई, हमाल, क्लर्क, लिपिक व ड्रायव्हर यांच्यासाठी जे आहे हे क्वेश्चन्स पेपर आहे. जे आपण याच्यामध्ये कोणता फॉर्म भरत असेल तर याच्यासाठी आपल्याला हे प्रश्नपत्रिका बघणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्या पत्रिकामध्ये मागील वर्षाचे संपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की मुंबई उच्च न्यायालय भरती 2026ला येऊ शकतात. तर याचं एकूण प्रश्न आहेत मित्रांनो 30 एकूण प्रश्न 30 आणि वेळ जे आहे मित्रांनो फक्त 30 मिनिटे दिलेला आहे. प्रश्नाला एकूण प्रश्न 30 आणि वेळसुद्धा 30 मिनिटे जे आहे आपल्याला दिलेला आहे. तर वेळ न लावताच व्हिडिओला स्टार्ट करून घ्या. तर आपल्याला जर याचे उत्तर येत असतील तर मित्रांनो लवकरात लवकर कमेंट करून तुम्ही सांगण्याचा पर्याय करू शकता. तर प्रश्न पहिला, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 1862 व 1862ला उच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे. प्रश्न दुसरा असा म्हणतोय की मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख खंडपीठ कुठे आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी मुंबईमध्ये जे आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख खंडपीठ मुंबईमध्येच दिलेले आहेत मित्रांनो. तर आपण लगेच प्रश्न तिसऱ्याकडे वळूया. प्रश्न तिसरा असं म्हणतोय की मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणकोणत्या ठिकाणी आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए नागपूर, औरंगाबाद, गोवा या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत. प्रश्न चौथा असा म्हणतोय की उच्च न्यायालयाचा संबंध कोणत्या अनुच्छेदाशी आहे? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 214, जी की मित्रांनो 214 उच्च न्यायालयाचा संबंध 214 अनुच्छेदाशी संबंधित आहे. प्रश्न पाचवा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी राष्ट्रपती जे आहेत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. प्रश्न सहावा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्ती वय किती आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 62 वर्षे जे आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीचे वय ठरू शकते. प्रश्न सातवा मित्रांनो, उच्च न्यायालयातील कामकाजाची अधिकृत भाषा कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी इंग्रजी न्यायालयातील कामकाजाची अधिकृत भाषा म्हणजेच इंग्रजी आहे मित्रांनो. प्रश्न आठवा, उच्च न्यायालय कोणत्या प्रकारच्या न्यायालयात मांडते? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी घटनात्मक जे आहे उच्च न्यायालयात मोडते. प्रश्न नववा, मुंबई उच्च न्यायालयाचा पहिला मुख्य न्यायाधीश कोण होता? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सर ॲनर लॉर्ड, जे की मुंबई उच्च न्यायालयाचा पहिला प्रमुख न्यायाधीश होता. प्रश्न 10वा, न्यायालयाचा अवमान म्हणजे काय? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी न्यायालयाचा अपमान. न्यायालयाचा अपमान म्हणजे न्यायालयाचा अवमान म्हणजे अवमान होय. प्रश्न 11वा, उच्च न्यायालयातला रीट जारी करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदाखाली आहे? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 226 जे उच्च न्यायालयातील रीट जारी करण्याचा अधिकार आहे मित्रांनो. प्रश्न 12वा, उच्च न्यायालयाचा कार्यक्षेत्र कशावर असते? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी संबंधित राज्य, जे की उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रावर आधारित असते. प्रश्न 3 मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट हे कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय आहे? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली हे बॉम्बे हायकोर्टचे राज्याचे उच्च न्यायालय आहेत मित्रांनो. प्रश्न 4, उच्च न्यायालयात निर्णयाला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी निकाल जे आहे उच्च न्यायालयातील निर्णयाला निकाल असे म्हणतात. प्रश्न 15वा, उच्च न्यायालयात सर्वात वरिष्ठ न्यायाधीश कोण असतो? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी मुख्य न्यायाधीश जे आहे उच्च न्यायालयातला सर्वातला वरिष्ठ न्यायाधीश असतो. प्रश्न 16, उच्च न्यायालय हे कोणत्या शासन व्यवस्थेचा भाग आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए न्यायपालिका जे उच्च न्यायालय हे व्यवस्थेचा भाग आहे मित्रांनो.
प्रश्न 17वा, उच्च न्यायालयाचा आदेश न पाळण्यास काय होते? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, अवमान कारवाई जी आहे. उच्च न्यायालयाचा जर आदेश आपण पाळत नसेल तर त्याचा अवमान कारवाई होऊ शकते मित्रांनो. प्रश्न 18वा, उच्च न्यायालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती कोण करते? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, उच्च न्यायालय प्रशासन, जे की उच्च न्यायालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती उच्च न्यायालय प्रशासन करते. प्रश्न 19वा, उच्च न्यायालय कोणत्या प्रकारच्या केसेस ऐकते? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, फौजदारी व दिवाणी ह्या प्रकारच्या केसेस उच्च न्यायालय ऐकते. प्रश्न 20वा, मुंबई उच्च न्यायालयाला इंग्रजीत काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, बॉम्बे हायकोर्ट, जे की मुंबई उच्च न्यायालयाला इंग्रजीत बॉम्बे हायकोर्ट असे म्हणतात. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.